आदिती झालंय का आवरून? हो 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 झालं झालं. हे घे रुमाल आणि वॉलेट. बरं जय, आज ना मी बँकेतच जाऊन येणार आहे, कळलं? म्हणजे ते काम आटपलं की मग डिरेक्टली येईल. एकदा ती कामं राहिली ना की मग राहून जातात. बरोबर. माझा मोबाईल कुठे गेला? तिथेच असेल बघ ना. नाही, इथे तुझा मोबाईल आहे. अरे माझा कसं. एक मिनिट एक मिनिट. देवा, हा घे. सॉरी, घाईघाईत मी तुझा मोबाईल ठेवला. घे. म्हणून म्हणतोय घाईघाई करू नको. जय म्हटलं ना सॉरी, लक्षात नाही राहिलं माझ्या. काय निघाला? हो. काल खूप उशीर झाला ना तुम्हाला? हो, आणि नेमका दरवाजा काकांनीच उघडला. काका खूप वैतागलेले वाटत होते. आमच्या दोघांशी काही बोललेही नाहीत ते. अगं त्यांचं काय एवढं मनावर घेतेस तू? उगाच चिडचिड करत होते ते, म्हणून मी सुद्धा लवकर झोपून गेले. तशी प्रवासाने थकलेलीच होते मी. पण कार्यक्रम छान झाला हा. आणि हो, तुझ्या आईला भेटून खूप बरं वाटलं. किती साध्या आहेत ग त्या. त्यांचा साधेपणाच तुझ्यात आलाय. आणि काकू, माझ्याबद्दल काय मत आहे तुमचं? साध्या बायकोचा भोळा नवरा. चला निघा निघा. झालंय सगळं? हो. चल. चला सगळी साफसफाई नीट करून घ्या. अहो बरेच वर्ष झालं काम करतोय, रोज रोज तेच तेच काय सांगता? नाही, रोज सांगून सुद्धा सुधारणा होत नसेल ना, आता सांगायलाच हवं ना. काम कर. प्रश्न विचारतोय मला. अरे वा, आज सूर्य कुठून उगवला? नाही म्हणजे रजनी मॅडम ऑफिस मध्ये सगळ्यांच्या अगोदर? हा, अच्छा अच्छा, म्हणजे कालचं पेंडिंग काम आहे का? कालचं प्रेझेंटेशन तर झालं असेल. जय आदिती आले? रजनी मॅडम, ऑफिस सुरू व्हायला अजून वेळ आहे. कधी नव्हे ते 20-25 मिनिटं तुम्हीच लवकर आलेले आहात. काय झालं इतक्या लवकर? माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं काही मला वाटत नाही. नाही काय रजनी मॅडम, उशिरा आल्यानंतर लेट मार्क लागतो, पैसे कापले जातात. पण लवकर आल्यामुळे जास्त पैसे मिळत नाहीत. मागितले पैसे? मागितले का मी पैसे? नवरे मला तोंड उघडायला लावू नका उगाच. कोडच आहे आपल्या ऑफिस मधल्या लोक. आणि काय सूर्य कुठे उगवला? कुठून उगवला सूर्य माहित नसेल ना तर बाहेर जा आणि खात्री करून घ्या, कळलं ना? इथे टोमणे मारत बसू नका. मग नादाला लागू नका नवरे, आधीच सांगतेय मी. नाही तर तुम्हाला हाफ डे घ्यायला लावेन मी. ऑफिस मधले बाकी सगळे ऐकून घेतील, मी नाही ऐकून घेणार. नवरे साहेब, झाली ना सफाई? साफसफाई बद्दल बोलतोय मी. साफसफाई झाली ना? तुमच्याबद्दल नाही. पण ही असं कसं बोलू शकते? पण जामच चिडल्या ना त्या. पण तुमचं पण जरा चुकलंच. काय चुकलं माझं? अहो लवकर आल्या तर आल्या ना, कशाला उगाच सूर्य कुठून उगवला काय, लवकर आले तर पैसे मिळणार आहेत काय, कशाला उगाच टोमणे मारताय? हा, तुम्ही ना त्यांच्यापासून जरा लांबच राहा. रांगणे, मी नाही घाबरत कोणाला. ते माहित आहे म्हणा. मला काय वाटतं माहित आहे का, त्यांचं ना काहीतरी बिनसलं असणार, म्हणूनच वड्याचं तेल वांग्यावर तसला प्रकार झाला असणार. हा म्हणजे मी वांग? नाही 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 नाही, अहो तुम्ही नवरे साहेब, तुम्ही वांग कसं असणार? वांग चला काम करा. म्हणी ऐकवतायत म्हणी. चल चल. गुड मॉर्निंग रजनी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रजनी. कदम, आज रजनी एकदम लवकर आली.
अगदी माझे आधी. हिला लवकर आलेलं पाहून आज सूर्य कुठल्या दिशेला उगवला असा प्रश्न पडला असेल नवरेना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कदम साहेब, आज रजनी मॅडमच्या नादाला लागू नका. आज रजनी मॅडमच्या नादाला लागू नका म्हणजे? कोल्ड्रिंक पाहिजे का कुणाला? कोल्ड्रिंक, कॉफी? कॉफी नको. बर, मी कॉफी घेऊन येतो. अरे नको म्हणालो का आण म्हणालो. आणतो. नको. असं काय? हिला काय झालंय? ही शांत म्हणजे आणखीनच टेन्शन. गुड मॉर्निंग नवरे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय वांग्याचं भरीत खाल्ल्यासारखा चेहरा काय झालाय? अरे काय आज कोणीच काय नीट प्रश्नांची उत्तर देत नाही. काय झालंय काय? हो काका, नवऱ्यांचं माहिती नाही, पण मला वाटतं कालची मीटिंग सक्सेसफुल झाली नसणार. दुसरं काय? अमित, मी शांत बसलीये ना, बोलतीये का काही? मग तू कशाला बोलतोयस? का काहीतरी बोलायचं असं ठरवलंयस तू? इतरांविषयी बोलताना पण तुला असाच प्रश्न पडला तर फार बरं होईल रजनी. प्रेझेंटेशन सक्सेसफुल झालं की नाही, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. रजनी, इट्स ओके. अगं सहज बोलतोय तो. पण कधी काय बोलायचं हे कळलं पाहिजे ना त्याला. मीटिंगचा माझा मी बघेन. पण त्यासाठी जयने तुला मदत केली होती ना? काय? जय, त्याचं नाव काढशील तर याद राख. एक मिनिट. शांत बसा. कशाला वाद घालताय? शांत बसून सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. मी शांतच होते काका. जुई तू शांत हो. अमित. हा काका. ती मगाशी सांगितली ना तुला फाईल, ती दे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळे अगदी वेळेत येतं पण. नाही, अजून आदिती मॅडम यायचे आहेत. जय, आदिती का आली नाही अजून? त्याला कसं माहित असणार? हा, मला का माहित असेल त्या का नाही आल्यात अजून? हो का? सॉरी. काल मीटिंग नंतर काहीतरी काम होतं ना महत्वाचं, झालं? हो झालं ना. खूप उशीर झाला असेल ना घरी पोचायला? अरे वकिलासारखा काय प्रश्न विचारतेस त्याला? सहज, अगदी सहज काका. हा जय, उशीर झाला असेल ना काल घरी पोचायला? हो, रात्री घरी जायला खूप उशीर झाला मला. कुठे गेला होतास? कुठे गेला होतास? इथेच. इथेच म्हणजे? बँड्रा कॉर्नरच्या कॅफेमध्ये? अदिती बरोबर? जे मी पाहिलंय तुम्हाला. तू मला नाही म्हणून तिच्या बरोबर गेलास? हे बघ रजनी. हे बघ रजनी, अगं ती आदिती नव्हती, माझी मैत्रीण होती. हे बघ रजनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं रजनी, आम्ही भेटलोच नाही. अशी 1760 कारणं सांगून सगळ्यांसमोर खोटं पाडण्याचा प्रयत्न नको करूस तुम्हाला. जय आणि अदिती? हो, आदिती कशाला भेटेल ना? जय आणि अदिती? सगळ्यांना चुकीचं समीकरण वाटतंय, पण जय आणि अदिती एकत्र होते आणि हे जय नाकारू शकत नाही.
जय हो, मी आदिती मॅडम सोबत होतो. का ती आवडायला लागलीये तुला? हं? हे बघ रजनी, तू जय, तू मीटिंग संपल्यानंतर डायरेक्ट गेलास. मला खोटं कारण सांगितलंस तू. रजनी, पर्सनल काम आहे ग, खूप खूप अर्जंट आहे, प्लीज जायला पाहिजे. तू लाख लपवण्याचा प्रयत्न कर रे, तीही करेल, पण जे कळायचं ना ते कळेलच सगळ्यांना. मला राग नाही येते तुझा, मला कीव कराविषयी वाटते तुझी. आदिती वापर करते तुझा, कळत नाही का तुला? तिला मिळणार प्रमोशन, तिला मिळणार शाबासकी, गिफ्ट्स, सगळं तुझ्यामुळे. तुला काय क्रेडिट नाही मिळणार? रजनी, 1 मिनिट प्लीज. काय वाटेल ते बोलतेस. आम्हाला कामाचं बोलायचं होतं म्हणून भेटलो होतो. मला लपवण्याचं काय कारण? तुला सांगण्यासारखं तरी काय? अच्छा, म्हणजे तू अदिती बरोबर होतास हे तू मान्य करतोस? हो. ओके, मग आता अदिती मॅडमचं याच्यावर काय म्हणणं आहे हे ऐकायला मला आवडेल. आणि मला माहितीये अदिती खरं नाही बोलणार. आदिती कसं सांगेल की ती जय बरोबर होती म्हणून? आणि तिला कल्पनाही नसणार की रजनीने तिला पाहिलंय. आणि ती जितका लपवण्याचा प्रयत्न करेल ना तर तिच्यावर आणखीन संशय येईल. आदितीला फोन करून सांगायला पाहिजे का? फोन करतो तिला, आदितीला. अरविंद काका? हा काका बोला. हॅलो आदिती, कुठेस तू? हॅलो काका, थोडस मोठ्याने बोलाल का प्लीज? मला काहीच ऐकू येत नाहीये. अगं आदिती, कुठे आहेस तू? हॅलो काका, मी रिक्षात आहे, थोड्या वेळात पोहोचते ऑफिस मध्ये. अगं इथे गडबड झालीये. तू आणि जय काल. अहो काका, काहीच ऐकू येत नाहीये, तुमचा आवाज कट होतोय. हॅलो. अगं आदिती, तू आणि जय काल. हॅलो. हॅलो काका, मी पोहोचतेच आहे, मी ऑफिस मध्ये येते आता, 5 मिनिटात पोहोचेन. तू पोच, पण आधी मला सांग तू आणि जय काल. हॅलो. काय? काय फोनला झालं हिच्या? हॅलो. हा, एक मिनिट, जरा रिक्षा 2 मिनिटं बाजूला थांबवता का प्लीज? हा काका. हा आता बोला. हा बोल. अगं का रेंज गेली की काय? रेंज. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो काका, अहो मला आवाज ऐकू येतोय तुमचा, बोला. रेंज. हॅलो. रॉंग नंबर. रॉंग नंबर नाही आहे का? मला काय विचारताय? अहो काका, मी बोलतेय आदिती. रॉंग नंबर नाहीये. नाहीये रॉंग नंबर. नाही म्हणू नको. हो 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 म्हण. हॅलो. अहो काका, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. हॅलो. बरं ऐका, मी आता 5 मिनिटात पोहोचते ऑफिस मध्ये आल्यावर बोलूया. रेंज. हॅलो हॅलो हॅलो. काय? रेंज नाही.
जुई, तुला कामही असेल ना? या आदिती ना आली का? नाही तिचा फोन नाही आला तिचा अजून. म्हणजे ती येणार आहे नाही येणार आहे का उशीर येणार आहे कळलं पाहिजे ना. नाही तर उगाच शंकेची पाल चुकचुकत राहते काही नसताना. अरविंद काका, नाही तुमचा खूप विश्वास आहे तिच्यावर. हो का? पण यानंतर राहील की नाही सांगता येत नाही. गुड मॉर्निंग. आदिती मॅडम, आज उशीर झाला तुम्हाला. काका सॉरी, पण माझं जरा महत्वाचं काम होतं त्यामुळे घरून निघायलाच उशीर झाला. ठीक आहे, काही हरकत नाही. होतो कधी कधी उशीर. काय काल संध्याकाळी काही कामासाठी मी फोन करत होतो तुम्हाला. घरीच होतात का? काल मी घरीच. पोहोचायला उशीर झाला मला. मी जयराम सोबत होते काल. आमचं महत्वाचं काम होतं आणि डिस्कशन करायचं होतं. तुमचं काही काम होतं का काका? नाही नाही, खरं तर तिचं नाही, माझं होतं जय बरोबर काम. काय अदिती, तू जयची बॉस आहेस म्हणून त्याला कधीही कुठेही बोलवू शकतेस का? तुम्हाला डिस्कशन करायचं होतं ना, मग इथे करायचं. ऑफिस आहे ना हे, इथे करायचं ना डिस्कशन. कॅफे मध्ये जायची काय गरज आहे? हे असं बोलवून तू त्याच्याकडून काम काढून घेतेस अदिती. आणि क्रेडिट कोणाला? तुला. सगळं क्रेडिट तुला. तू वापर करतेय सगळं त्याचा. आणि तू खरंच खूप साधा आहे ग. त्यामुळे त्यांना नाही कळत आहे हे काहीच. तू फायदा करून घेतेस त्याचा. काल तुझ्यामुळे तो मला नाही म्हणाला, कारण तू त्याची बॉस आहेस ना. तू त्यांची बॉस नसताना सुद्धा आले ना ते तुझ्यासोबत. ये बात आहे. कारण आमचं ठरलं होतं तसं. कारण ते ऑफिसचं काम होतं. जयराम मदतीसाठी कधीच कोणालाच नाही म्हणत नाही. जशी ते मला मदत करतात तशीच त्यांनी तुला सुद्धा तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये मदत केली. तुझ्यासोबत ते मीटिंगलाही आले रजनी, कारण ते जेन्युइन आहेत. मग मीटिंग झाल्यानंतर अशा कुठल्या कामाला त्यांनी तुला नकार दिला? त्याच्याशी तुला काय घेणं देणं? घेणं देणं कसं नाही रजनी. मगापासून तू तिला बोलतीयस, तिच्यासोबत जय का गेला होता याचं तुझ्याशी काय घेणं देणं? एक्सक्यूज मी अमित. एक्सक्यूज मी रजनी. जयरामनी मला मदत केली तर तुला प्रॉब्लेम असतो, पण तुला मदत केली तर मला काहीच प्रॉब्लेम नसतो. कोणी माझं कौतुक केलं तर तुला राग येतो, पण रजनी तुझं जर का कौतुक झालं तर मला आवडतं. तू जयराम सोबत बाहेर गेलीस तर मला काही प्रॉब्लेम नसतो. मग जर मी त्यांच्या सोबत बाहेर गेले तर काय बिघडलं? रजनी, ऑफिस नंतर कोण काय करतं, कुठे जातं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माझ्या जबाबदाऱ्या चांगल्या माहिती आहेत. रादर प्रत्येकालाच माहित असाव्या. मला नाही वाटत मी ऑफिस नंतर कामासाठी जयराम सोबत बाहेर गेले तर हा प्रॉब्लेम आहे.
आणि त्याचं मला कोणालाही जस्टिफिकेशन देण्याची सुद्धा गरज वाटत नाही. आय होप प्रत्येकाला हे पटलं असावं. मला पटलंय. जय मला सुद्धा घरी सोडायला येतो. मग काय झालं? हो खरं आहे. आणि मी सुद्धा नंदिनीला म्हणजे नंदिनी मॅडमला तिलोत्तमाला नेहमी कधी कधी सोडायला जातो ना. हो, त्यात काय प्रॉब्लेम आहे? जुई बरोबर मी पण जातो कधी कधी. हो ना जुई? अहो मी सुद्धा त्या ऑफिसमध्ये असताना कितीतरी वेळा आदिती मॅडम बरोबर आलोय. त्याने काय होतंय? का मॅडम बरोबर आहे का नाही? मग आणि रजनी, गेल्या वेळी त्या मीटिंग नंतर तू मला डिनरला घेऊन गेली होतीस ना, ते चाललं ना? तसंच यावेळी मी आणि आदिती मॅडम फक्त कामाचं बोलायला त्या कॅफेमध्ये भेटलो होतो. कारण जय माझं